थोडी जास्ती केली आहे. हानी असं आयत्या वेळेला जॉईन होऊन माझ्यापेक्षा चांगलं नाचणार. नाही, माझ्यापेक्षा वगैरे असं काही नाही. हे रील्स कधी आम्हाला एकत्र पाहायला मिळणार आहेत? माझी लेक काही नाही, कौतुकाने बघते एवढंच, प्रतिक्रिया असं काही नाही. आणि तिच्या लग्नाचा मी विचार नाही करत आहे अजून. आणि मी पाठवणीच्या वेळेला तिच्याबरोबर मी सुद्धा रडत होतो. मजा आली होती. पण हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आपण सगळेच बघतोय की संगीत सोहळा पार पडतोय. मुलाचे आई बाबा आहेत. मुलाचे आई बाबा, तुम्ही कसे आहात? मजेत. आता लग्न सोहळा सुरू होतोय त्यामुळे धमाल करतोय. मग किती म्हणजे आई तर खूप नटली आहे, तर काय सांगणार आहे या लुक बद्दल? लुक बद्दल काय, आता खरं आता एक लुक आहेतच लग्नात, कारण आमचं लग्न खूप मोठं आहे आणि आहे तर सुरुवात आहे. पण आता मुलगी घरी येणार, तर आता कुठेतरी आई बाबा म्हणून पण जबाबदारी वाढली असं वाटतंय. हो डेफिनेटली. कारण सुनेला आपण आपली मुलगी म्हणूनच मानण्याची आता प्रथा आहे, किंवा आता तसंच केलं पाहिजे. मुलगी दुसऱ्या घरनं आई वडील तिला दुसऱ्या घरी पाठवलं, सुपूर्द करतायत, तर सासू सासऱ्यांची पण जबाबदारी आहे की तिचा मुलगी म्हणूनच आपण स्वीकार करायला पाहिजे, सून म्हणून नाही. त्यामुळे जबाबदारी वाढलेली आहे आणि आम्ही खूप बेजबाबदार आहोत. बेजबाबदार म्हणजे तसे नव्हे, डबल जबाबदार आहोत. पण काय सांगणार की आता सून घरी येते तर आईचा रुबा पडणार आहे का? रुबाबपेक्षाही नंदिनी आम्हाला दोघांना इतकी आवडली आहे, म्हणजे पार्थपेक्षा कदाचित जास्ती आम्ही तिच्या प्रेमात पडलोय. त्यामुळे नंदिनीलाही मी नेहमी म्हणत आली आहे, माझ्या सुनेला, होणाऱ्या सुनेला आणि तिच्या आईला, की आता आमच्या घरी एक मुलगी येते. कारण आमच्या घरी 3 टोणगे आहेत, आम्हाला 3 मुलं आहेत. त्यामुळे एक मुलगी घरी येते ह्याचाच खूप आनंद आहे. जबाबदारी अविदादा म्हणाल तसं आहे जबाबदारी, पण आनंद जास्ती आहे. पण मुलाच्या लग्नाची तयारी कुठपर्यंत आली? आत्ताशी तयारी सुरू झाली आहे. कारण तुम्ही बघत असाल तर आमच्या मालिकेत आमच्या घरी खूप टेन्शन आहे आणि खूप ड्रामा घडतोय. त्यामुळे आता आम्ही आता गावी आलोय आणि आता संगीत वगैरे सुरू करतोय. त्यामुळे आज खरं तर आम्ही दोघांनी पहिल्यांदा एन्जॉय केलंय. मग डान्स वगैरे झालाय? किती प्रॅक्टिस केली आहे त्याची? मी थोडी जास्ती केली आहे. हानी असं आयत्या वेळेला जॉईन होऊन माझ्यापेक्षा चांगलं नाचणार. माझ्यापेक्षा वगैरे असं काही नाही. ते खूप छान दोघांचं मिळून असं एक खूप मस्त केमिस्ट्री तुम्हाला बघायला मिळेल या डान्समध्ये. आणि छान आवडतं, खूप छान आवडतं आमचं जुनं गाणं आहे अशोक मामाचं. त्यामुळे आवडेल सगळ्यांना बघायला. पण हे रील्स कधी आम्हाला एकत्र पाहायला मिळणार आहेत? आम्ही अजून प्लॅन नव्हता केला. आता तू ही आयडिया करणार लवकरच येतील. हो नक्कीच. आता लग्न सोहळ्यापासून सुरू होईल. पण आता एका मुलीचं लग्न पार पडतंय, पुढे 2 मुली आणखी, त्यांच्यातल्या कोणाला घरी आणायला तुम्हाला आवडेल का पुढे जाऊन? कारण तुम्हालाही 2 मुलं आहेत. आता ह्या एकाच लग्नाचा मी एवढा विचार करतोय की अजून पुढच्या मुलांचा विचार करण्याची हिंमत नाही आमच्या. थांबा जरा. पण मालिकेत आता काही वेगळा ट्विस्ट येईलच नक्की, पण काय हिंट द्याल आमच्या प्रेक्षकांना? हिंट म्हणजे खूप मजा येणार आहे तुम्हाला ह्या ट्विस्टला देखील. आत्ता हा लग्न सोहळा ज्यावेळेला पार पडताना काही गोष्टी अशा घडणार आहेत की ज्या लोक विचार देखील करू शकणार नाहीत. अनपेक्षित इतकं असणार आहे. आणि चॅनल आणि ही सगळी जी मंडळी आहे ती इतकी दुष्ट आहेत की ते आम्हाला देखील गाफील ठेवत आहेत. नंदिनीचं स्वागत कशा पद्धतीने करायचं ठरवलंय? दणक्यात. देशमुख घराण्यात आमची सून दणक्यात येईल, त्यामुळे ते टेलिकास्ट मध्ये बघावं लागेल. सगळ्याच आम्ही आता सांगितलं तर प्रेक्षक कसे टेलिकास्ट बघणार. पण सर, खऱ्या आयुष्यात मुलगा आहे, त्याची कधी पुढे जाऊन मुलगी एखादी घरी येईल सून म्हणून, काय विचार केलाय सध्या? नाही, मला एक गोष्ट मी आता मगाशी मध्ये बोलणार होतो की एक गोष्ट चांगली झाली आमच्या बाबतीमध्ये. आम्ही याच्यात नवरा बायको प्ले करतोय, तर मला मुलगा आहे त्यामुळे मला मुलगी हवी असते. हिला ॲक्च्युअल लाईफमध्ये हिला मुलगी आहे, त्यामुळे हिला मुलांची आवड आहे. त्यामुळे ना ते खूप छान जुळून येतं. सून येणार आहे घरी, त्या सुनेला मुलगी म्हणून ॲक्सेप्ट करताना खूपच खूप वेगळं फिलिंग असतं ते. आणि मला असं वाटतं की हे सांगण्याच्या पलीकडचं आहे. म्हणजे आमच्या मुलाच्या लग्नाचा विचार आम्ही अजून केलेला नाही, त्याने केला असेल मी आम्हाला माहित नाही. पण मुलीच्या काय प्रतिक्रिया येतात? सध्या ती मालिका पाहतच असेल.
माझी लेक काही नाही, कौतुकाने बघते एवढंच, प्रतिक्रिया असं काही नाही. आणि तिच्या लग्नाचा मी विचार नाही करत आहे अजून. पण ते लवकरच करण्यात येईल पुढे कधी. तो तिने करावा करावा. आणि तिला हवं तिथे तिने लग्न करावं. काहीच मुलं काय आली, मुलं आपापली लग्न ठरवून मोकळी होतात. नाहीतर काय, आता आपण नाही तू विचार करायचा. आमच्या वेळेला जे होतं की नाही, आई वडील आमच्या वेळेला देखील काय आमच्या आई वडिलांना त्रास झालाच नाही. आम्ही तसंच केलं, बघितलं, हो म्हटलं एकमेकांनी आणि लग्न झालं. त्यामुळे ही तर आणखीन पुढची पिढी आहे, त्यामुळे ही काय आई वडिलांना अजिबात त्रास देत नाही. आणि लग्नानंतर होईलच की प्रेम आमचा विषयच तो आहे. पण या लग्न सोहळ्यात स्वतःच्या लग्नाच्या आठवणी किती ताज्या होतात? खूप पूर्वीच आहे. आता झाली 30 वर्ष व्हायला आले, तर 25-30 वर्ष 25 व्हायला वर्ष होती. हो. त्यामुळे पण तो पण हे असं लग्न आम्ही नाही केलंय, नाही. त्यामुळे खरं तर नाही होणार. मी तर खूपच साधं लग्न हो नाही, मी केलंय. सुद्धा आमचं सुद्धा म्हणजे असं संगीत बिंगीत असं काही नाही. एका दिवसभरात आता म्हणजे आठवडा 15 दिवस लग्न असतात आणि ते काय डेस्टिनेशन तशी वेडिंग वगैरे आम्ही नाही केली तसं लग्न. काही आम्ही त्यामुळे नाही. आमची आठवण येणं जरा अवघड आहे. माझं एक लग्न होतं ना बाबा, सकाळपासून संध्याकाळ, म्हणजे ऐश्वर्याने मला सांगितलेलं होतं हो. की सगळ्या विधी आणि सगळं झालं पाहिजे. त्यामुळे ते डोंबिवलीवरनं आणि आम्ही करी रोडवरनं माटुंग्याला लग्न झालं आमचं. पण ते सकाळी 4:30-5 वाजता वगैरे निघाले होते आणि 6-6:30 हजर होते तिकडे हॉलवरती. हां, त्यामुळे ती अगदी सकाळपासून सगळ्या विधींपासून ते रात्री पाठवणी, मुळू रडणं बिडणं सगळं ते जे आहे ते सगळं अनुभवलंय. आणि मी पाठवणीच्या वेळेला तिच्याबरोबर मी सुद्धा रडत होतो. खूप मजा आली होती. पण खूप छान. पण आता मुलाच्या लग्नाचं निमंत्रण प्रेक्षकांना कशाबद्दल? आमच्या पार्थचं आणि नंदिनीचं लग्न आहे आणि ते जुळवण्यासाठी आम्ही अगदी जीव वर खाली करतोय दोघंही. त्यामुळे हे लग्न दणक्यात होणार आहे, तर प्रेक्षकांनी लग्नाला नक्की या. नक्की या. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.